सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण की 8वा आणि 9वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि आता सोबतच त्या आनंदात भर टाकण्यासाठी 10व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि ही तारीख आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत आहोत. नमस्कार, आज दिनांक 13 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यावर 500 रुपये बोनस जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि हा बोनस फक्त याच महिलांना मिळणार आहे. तुम्हाला हा बोनस मिळणार का आणि 10व्या हप्त्याची नवीन तारीख नेमकं काय आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकरी महिला आहेत अशा शेतकरी महिलांसाठी 500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही ते स्क्रीनवर स्क्रीनशॉट्स देखील पाहू शकता. तर आता हे 500 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला हे 500 रुपये जे आहे ते PM किसान योजनेचे अतिरिक्त जे आहे ते मिळत आहेत. आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे, ती म्हणजे 10व्या हप्त्या वाटप संदर्भात. हो मित्रांनो, 10वा हप्ता जो आहे तो लाडकी बहिणीचा आता त्याचे नियोजन सुरू झालेले आहे आणि याची एक्झॅक्ट तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. ती तारीख आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर अदिती तटकरे यांनी 10व्या हप्त्यासंदर्भात काय नेमकं अपडेट दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे अदिती तटकरे यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींचा आलेख जो आहे तो उंचावलेला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर लाडक्या बहिणीला बजेटही वाढून आलेलं आहे आणि लाडक्या बहीण लाभार्थी महिलांची संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि सोबतच तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि जबरदस्त अपडेट देखील तुम्ही म्हणू शकता, आता मिळणार लाडक्या बहिणींना 2100 रुपये. हो मित्रांनो, 10वा हप्ता सर्वात जबरदस्त हप्ता असणार आहे, कारण की 10व्या हप्त्यापासून आता 2100 रुपयाची सुरुवात जी आहे ती होणार आहे. विरोधकांकडून दरवेळेस प्रश्न ऐकून आदिती तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की आम्ही लवकरच लाडक्या बहिणीला 2100 रुपये चालू करणार आहोत. ते लवकर म्हणजे कधी, तर ते म्हणजे आता 10वा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहे मित्रांनो. कारण की आत्ताच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या जी आहे ती 2,33,00,000 होती एवढी होती आणि आता म्हणजे फेब्रुवारी 2025मध्ये 2,47,00,000 एवढीच झालेली आहे. म्हणजेच काय, तर 14 लाख लोकसंख्या जी आहे ती लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला ज्या त्या वाढलेल्या आहेत. आणि या कारणास्तवच लाडकी बहीण सर्व बहिणींना आनंद साजरा करण्यासाठी अदिती तटकरे यांनी लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे की आम्ही आता 10वा हप्ता जो आहे तो लवकरच आम्ही सुरू करणार आहोत आणि यामधील आता लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. ही गोष्ट तर अतिशय आनंदाची बहिणीसाठी झालेली आहे आणि ह्या आनंदामुळे तुम्ही एक व्हिडिओला लाईक देखील लगेच करून टाकायचं आहे. महाराष्ट्रातील भरभरून प्रतिसाद जो आहे तो लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत मिळालेला आहे. त्या कारणास्तव आता 8वा अधिक 9वा हप्ता तर जमा झालेलाच आहे आणि आता 10वा हप्त्याचे वाटप नियोजन सुरू झालेलं आहे. परंतु मित्रांनो, हे ज्या हप्ता जर वाढ होणार आहे त्यामुळे आता नवीन नियम व नवीन अटी तुम्हाला पालन कराव्याच लागणार आहेत. या नवीन नियम व अटी तुम्ही पालन केल्या तरच तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. 8वा अधिक 9वा हप्ता कोणत्या बहिणींना मिळालेला, सर्व बहिणींना तर मिळाले असेलही, परंतु ज्या बहिणी वंचित राहिलेल्या आहे त्यांच्यासाठी देखील एक छोटीशी अपडेट सांगू इच्छितो. हे आज तुमच्या खात्यावर 8वा अधिक 9वा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे, कारण की काल 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यावर 8वा अधिक 9वा हप्ता जमा झालेला आहे आणि आज दिनांक 13 मार्च 2025 आज राहिलेल्या महिलांच्या खात्यावर देखील 8वा अधिक 9वा हप्ता जमा होणारच आहे. चला तर 10वा हप्ता मिळण्यासाठीचे नवीन नियम जे आहेत ते नेमकं कोणते आहेत आणि हे नियम का पालन करायचे आणि कोणत्या महिलांना 8वा अधिक 9वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणि त्यांना 10वा हप्ता मिळणार का, ते देखील संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया. हे पाहता, 10वा हप्ता जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे 4 नियम पालन करावेच लागणार आहेत. याला कुठल्याही प्रकारचा पर्याय किंवा ऑप्शन नाही. तर यामधील सर्वात पहिला नियम जे आहे ते असणार आहे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल, जसे की PM किसान योजनासुद्धा ही मित्रांनो अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत 1000 रुपये सन्मान निधी जो आहे तो शेतकरी महिलांना दिला जात होता. परंतु यामधील जर त्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना शेतकरी सन्मान निधीचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे वरील 500 रुपये असतील किंवा आता 2100 झाले तर मग वरील 1100 रुपये असतील, तर अशा पद्धतीने तेवढाच लाभ मिळणार आहेत. म्हणजे दोन्ही योजनांचा मिळून एकत्रितरित्याच लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते मिळणार आहेत. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, तर तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर उत्पन्न जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, तिसरा नियम यांनी ठेवलेला आहे, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, तुम्ही
टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, तर गोष्टी क्लिअर कट असायला पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचा नियम तुम्ही मोडलेला नसायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे 4 नवीन नियम आहेत आणि 4 नवीन नियम पूर्ण झाले की तुम्हाला 10वा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि याची तारीख आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. त्याच्या अगोदर काल कोणाकोणाला पैसे मिळाले ते देखील तुम्ही कमेंट करू शकता, सर आम्हाला पैसे मिळाले धन्यवाद, अशा पद्धतीची कमेंट तुम्ही खाली करायचं आहे. कारण की आपल्या सबस्क्रायबरसाठी होळीनिमित्त आपण स्पेशल गिफ्ट जे आहे ते शेवटी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणारच आहोत, ते आपण नंतर पुढे पाहूया. त्याच्या अगोदर अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे आणि निवडक जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. काही जिल्हे राहिले असतील त्यांना आज पैसे जमा होणार आहेत. आता 10वा हप्ता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. 10वा हप्ता जो आहे तो बहिणींना लवकरच मिळणार आहे आणि हा 10वा हप्ता जो आहे तो सर्वात अगोदर काही निवडक जिल्ह्यामध्येच उपलब्ध होणार आहे किंवा वाटप होणार आहे. त्यामधील कोणते निवडक जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणी सक्षम करण्यासाठी शासनाने पुरेपूर बजेट जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो. बहिणींना 2100 तर आता होऊनच राहणार आहेत. 2100 रुपये झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि हा 10वा हप्ता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मोठा असणार आहे. कारण की या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींना प्रचंड मोठा लाभ जो आहे तो मिळणार आहे. 1500चे डायरेक्ट 2100 रुपये जे आहे ते सुरू होणार आहेत. 3000 रुपये मिळाले होते आणि 1500 रुपये जे आहे ते बहिणींना मिळण्यास राहिले होते, परंतु ते 1500 रुपयेसुद्धा आता 8वा अधिक 9वा हप्ता दोनही हप्ते मार्च आणि फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु आता 2100 रुपये कधीपासून याची सर्वांना आतुरता लागलेली आहे. तर मित्रांनो 2100 रुपये आता तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयेच असणार आहे. हो मित्रांनो, 10वा हप्ता आता 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि याची एक्झॅक्ट तारीख देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर 10वा हप्ता जो आहे तो 10वा हप्ता 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याची हप्त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगून टाकतो. ती म्हणजे असणार आहे मित्रांनो 5 एप्रिल. हो मित्रांनो, 5 एप्रिल अत्यंत महत्त्वपूर्ण व जबरदस्त तारीख असणार आहे. ही नवीन तारीख जाहीर झालेली आहे 10वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात आणि याची अपडेट देखील तुम्हाला आपण लवकरच देणार आहोत. त्याच्या अगोदर 10वा हप्ता जो आहे तो 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे का, तर याचे मुख्य कारण एकच कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे या जिल्ह्यातील महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळण्यास भरपूर उशीर झाला होता आणि या कारणास्तव आता 10वा हप्ता जो आहे तो सर्वात अगोदर या 20 जिल्ह्यांमध्ये येणार आहे आणि त्याची यादी तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो. येथे देखील आपण लिहूया 10वा हप्ता. तर आता यामध्ये सर्वात पहिला जिल्हा असणार आहे अहिल्यानगर. कारण की अहिल्यानगर या ठिकाणी भरपूर महिला ज्या आहेत त्या 8वा आणि 9वा हप्ता भरपूर उशिरा त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, परभणी आणि हिंगोली सोबतच नांदेड. तर या जिल्ह्यामध्ये 8वा अधिक 9वा हप्ता मिळण्यास भरपूर उशीर झालेला होता आणि या कारणास्तव आता 10वा हप्ता सर्वात जबरदस्त हप्ता 2100 रुपयांचा हप्ता आता लवकरच बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणजेच 5 एप्रिल रोजी हा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर काही कामं तुम्हाला नक्की आवश्यक करायचं आहे. तुमच्या खात्यावर तुम्हाला इतर योजनेचा लाभ जर मिळत असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. तर आता महत्त्वपूर्ण आहे मग इतर जिल्ह्यांचा कधी, तर हे पहा 5 एप्रिलला या ठिकाणी पैसे मिळतील. त्याच्यानंतर मग 6 एप्रिलला इकडे नागपूर साईडला आणि 7 एप्रिलला इकडे पुणे साईडला. तर अशा पद्धतीने 5, 6 आणि 7 अशा पद्धतीने 5 एप्रिल, 6 एप्रिल आणि 7 एप्रिल अशा पद्धतीने पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. सलग 3 दिवस हे पैसे वाटप जे आहे ते 10व्या हप्त्याचे सुरू राहणार आहे आणि 2100 रुपये तर आता होणारच आहे. त्यामध्ये काही वाद असा असेल असं नाही. तर 8वा हप्ता नियोजन पूर्ण झालेलं आहे आणि त्या संदर्भात सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी तर 10व्या हप्त्याची तारीख तुम्हाला सुद्धा मी सांगितलेली आहे, ती म्हणजे 5 एप्रिल ही 10व्या हप्ते वाटपाची तारीख असणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो काय, तर आता नवीन तारीख जी जाहीर झालेली आहे 2100 रुपये वाटप करण्यासाठी ती देखील आपण पाहिलेलीच आहे. म्हणजेच किती, तर 5 एप्रिल ही नवीन तारीख जी आहे ती 2100 रुपये मिळण्यासाठी असणार आहे आणि 5 एप्रिलला तुमच्या खात्यावर 2100 रुपये जे आहे ते जमा झालेले असणार आहेत. आता भावाचे वचन आहे, आता मात्र उशीर नाही. आता प्रत्येक हप्ता जो आहे तो तुम्हाला वेळेवर मिळत राहणार आहे. कारण की आतापर्यंत बजेट पडत नव्हते, परंतु आता अखेर बजेटसुद्धा पडलेले आहे आणि त्यामुळेच आता वेळोवेळी पैसे जे आहे तुमच्या खात्यावर जमा होत राहणार. मग तो 10वा हप्ता 2100 रुपये असेल, 11वा
हप्ता असेल, 12वा हप्ता असेल किंवा इथून पुढे येणारे सर्व हप्ते जे आहेत ते वेळोवेळी तुमच्या खात्यावर जमा होत राहणार आहेत. आता स्पेशल गिफ्टविषयी आपण माहिती जाणून घेऊया, ती म्हणजे 25 पैठणी साड्या. हो मित्रांनो, होळीनिमित्त आपण स्पेशल लाडक्या बहिणीसाठी आपल्या चॅनलतर्फे मित्रांनो 25 पैठणी साड्या ज्या आहेत ते देणार आहोत. तुम्ही आपल्या व्हिडिओला सतत लाईक करत असतात आणि त्या लाईक करण्याचं गिफ्ट तुम्हाला आज आपण देणार आहोत. ते म्हणजे काय तर 25 पैठणी साड्या, त्यासुद्धा ब्रँड न्यू क्वालिटीच्या, म्हणजे अतिशय नवीन साड्या आहेत आणि सर्वात उत्कृष्ट क्वालिटीच्या दर्जेदार साड्या आपण वाटप करणार आहोत. आता या साड्या कोणाला मिळणार, तर हे पहा, ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक जे आहे ते नक्कीच करत असतात. व्हिडिओ सर्वात चालू केला की लगेच लाईक ज्या महिला करत असतात किंवा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ज्या महिला लाईक करत असतात, तर अशा सर्व महिलांसाठी आपण 25 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खाली एक छान अशी कमेंट करा, धन्यवाद सर आम्हाला 8वा+9वा हप्ता मिळाला, किंवा धन्यवाद सर तुमचा व्हिडिओ आवडला. तर अशा पद्धतीने तुम्ही खाली कमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या नक्कीच मिळून जातील. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता होळी आलेली आहे. सर्वांना होळीच्या आज अगोदर शुभेच्छा आणि तुमचे प्रेम असेच आपले चॅनलवर सतत राहू द्या. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण एक नवीन अपडेटसुद्धा तुमच्यासाठी घेऊन आले. साडी तर तुम्हाला मिळणारच आहे, परंतु 500 रुपये जे आहे ते तुम्हाला मिळण्यासाठी नेमकं काय करायचं किंवा कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, तर हे पहा, तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता. हे तुमच्या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले असणार आहेत. आणि आता 10वा हप्ता वाटप नियोजन तर सुरू झालेलंच आहे, परंतु तुम्ही सर्व नियम पालन करा. काय विषय होतोय, भरपूर महिला ज्या आहेत डबल योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे ज्या महिलांना लाभ मिळत असतो त्या महिलांनासुद्धा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही किती योजनेचा लाभ घेता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून 10वा हप्ता पाठवण्यास नक्कीच शासनाला मदत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी स्पेशल आपली एक टीम आहे मित्रांनो, आणि जी टीम सतत तुमच्यासाठी कार्य करत असते. आणि त्यासाठी तुम्हाला कमेंट करायचे आहे. तुमच्या अडचणी असतील, प्रश्न असतील किंवा कुठलेही नवीन प्रश्न असतील तर तुम्ही त्या कमेंट करायचे आहेत आणि कमेंट करून सांगायचं आहे, सर आमचा हा प्रश्न आहे, आमचे उत्तर द्या. तर आमची टीम जी आहे ती तुमचे उत्तर जे ते नक्कीच देणार आहे आणि तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासुद्धा मदत करणार आहे. तर एक आपल्या सबस्क्रायबरसाठी मित्रांनो आपण सांगू इच्छितो, लास्ट टाईम काय झालं होतं, भरपूर महिलांना जो आहे तो 7वा हप्ता जो आहे तो मिळालेला नव्हता, परंतु 7वा हप्ता मिळण्यासाठी आमच्या टीमने पुरेपूर काम केलेलं आहे. आणि त्या सर्व पात्र महिलांची यादी वरपर्यंत ईमेलवर असतील, मुख्यमंत्री यांच्या ईमेलवर असतील, आदित्य ठाकरे यांच्या ईमेलवर असतील, तर संपूर्ण ठिकाणी आपण ती यादी पाठवलेली आहे. आणि त्या महिलांनासुद्धा 7वा आणि 8वा हप्ता जमा झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही लगेच खाली कमेंट करू शकता, सर आम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही, किंवा संपूर्ण गोष्टी तुम्ही खाली सांगू शकता. तर आता 500 रुपये कोणाला मिळणार, तर ह्या ज्या शेतकरी महिला आहेत अशा शेतकरी महिलांना 8वा-9वा हप्ता तर मिळाला आहे. सोबत आता PM किसान योजनेचा जो आहे तो 500 रुपये अतिरिक्त लाभ जो आहे तो मिळणार आहे. PM किसानचा सुरुवातीला लाभ जो आहे तो एक मला वाटतं 1,500 का 2,000 रुपये काहीतरी मिळत होते, परंतु आता त्यांना 500 रुपये देखील एक्स्ट्रा बोनस होळीनिमित्त मिळणार आहे. किंवा तुम्ही लगेच चेक करू शकता तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, त्याच्याविषयी देखील आपण अपडेट पुढे देणारच आहोत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता बोनस तर 500 रुपये मिळणारच आहे. सोबतच 8वा आणि 9वा हप्ता वाटप झालेला आहे. त्याबद्दल तुम्हाला कसे वाटत आहे आणि 8व्या आणि 9व्या हप्त्याची तुम्ही नेमकं काय खरेदी करणार आहात होळी सणानिमित्त ते देखील तुम्ही सांगू शकता. होळीला तुम्ही साडी घेणार किंवा काही एक तुमची आवड असेल तुम्ही सांगू शकता. आणि 10वा हप्त्याची तारीख मित्रांनो आपण तुम्हाला फायनली सांगून टाकलेली आहे, ती म्हणजे 5 एप्रिलपासून हा 10वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. आणि हा हप्ता फक्त याच बहिणीला मिळणार, म्हणजे ज्या बहिणी सर्व नियम असतील, अटी असतील, सर्व गोष्टी ज्या त्या पूर्ण करत असतात अशाच बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि आता 10वा हप्ता किती मिळणार, तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, 10वा हप्ता जो असणार आहे तो लाडक्या बहिणीसाठी असणार आहे 2100 रुपये. हो मित्रांनो, 2100 रुपयाचा प्रचंड मोठा हप्ता असणार आहे, कारण की भरपूर दिवस झाले. आता आदित्य ठाकरे ताईंना देखील प्रश्न पडत आहे, ते म्हणजे काय, तर 10वा हप्ता कधीपर्यंत खात्यावर जमा होणार किंवा काय विषय होणार, असे प्रश्न सर्व आदित्य तटकरे मॅडमला विचारत आहेत. आणि या प्रश्नाचे उत्तरच म्हणून आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. आणि याच्याविषयी देखील आपण अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर घेऊन येणार आहोत. मग ती अपडेट असे असणार आहे की पैसे कधी जमा होणार, कधी काय होणार, किंवा सर्व अपडेट जे आहे ते आपल्या चॅनलवर रेग्युलरली येत राहणार आहेत मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही प्रथम आलेला असाल किंवा नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. आणि तुम्हाला पैसे पडले का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगायचे आहे. धन्यवाद.